जय नरहरी. श्री शाईनाथाय नमः. सोनार समाज भूषण संत माळसापती नागरे, शाही नामाचे जनक आणि सोनार स्वाभिमानाचे प्रतीक. श्रद्धा आणि सबुरी हा जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचे नाव जगाला देणारे पहिले भक्त, खंडोबा मंदिराचे पुजारी आणि सोनार समाजाचा अभिमान संत माळसापती नागरे. त्यांच्या निष्ठेने आणि सेवावृत्तीने केवळ साई चरित्रच नाही तर संपूर्ण सोनार समाजाचा माता अभिमानाने उंचावलेला आहे. सोनाराचा पोरगा, शाईचा पहिला भक्त. पूर्ण नाव माळसापती चिमणाजी नागरे. जन्म अंदाजे 1804 शिर्डी ह्या ठिकाणी. समाज स्वर्णकार सोनार. व्यवसाय पारंपरिक सोनार काम व खंडोबा मंदिराचे वंश परंपरागत पुजारी. समाधी 11 सप्टेंबर 1922 खंडोबा मंदिराजवळ शिर्डी. शिर्डीच्या सोनार गल्लीत जन्मलेला हा सोनार. दिवसभर सोनं नाणं पारखणारे हात, पण मन मात्र खंडोबाच्या आणि शाईच्या चरणी गुंतलेलं. कर्माने सोनार, धर्माने पुजारी आणि भक्तीने संत झालेले माळसापती हे सोनार समाजाच्या सेवावृत्तीचे, निष्पृहपणाचे आणि ईश्वरनिष्ठेचे जिवंत उदाहरण आहे. आओ शाही. सोनाराच्या मुखातून निघालेले हे पहिले ब्रह्मवाक्य. 1854 साली एक तेजस्वी फकीर खंडोबा मंदिरात आला. फाटके कपडे, पण डोळ्यात ईश्वरी तेज. तेव्हा पुजारी माळसापतींच्या मुखातून सहज शब्द निघाले, आओ शाही. सोनारांच्या तोंडून निघालेले हेच शाही नाव पुढे कोट्यावधी भक्तांच्या ओठावर स्थिरावलं. सोनारांच्या भक्तीने साईबाबा हे नाव अमर केलं. हा प्रत्येक सोनारासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण आहे. सोनाराच्या कसोटीच्या दिव्य लीला. सोन्याचा मोह नाही, शाईची ओढ. एका भक्ताने साईबाबांना 52 कशी सोन्याचे पदक दिले. बाबांनी ते पारखण्यासाठी सोनार माळसापतीच्या हाती दिले. त्यांनी ते सोने शुद्ध असल्याचे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, मग माळसापती तूच ठेव. पण ज्या सोनाराने आयुष्यभर सोनं हाताळलं त्याच माळसापतींनी ते नम्रपणे नाकारलं सुद्धा. मला सोनं नको, माझा शाही हवाय. सोनाराच्या निष्पृहतेचा हा धडा जगाला मिळाला. फकीराची पूजा. त्या काळात जातपात कडक होती, पण सोनारांच्या घरात माळसापतींनी मशिदीत राहणाऱ्या फकीराला आणलं, देवाऱ्यात बसवलं, पूजा केली. भक्तीला जातीचे बंधन नसते हे सोनाराने त्या काळात कृतीतून दाखवून दिले. शाहीचे रक्षण करते. त्यावेळी बाबांना वेडा फकीर म्हणून लोक त्रास देत, पण सोनार माळसापती कायम ढालीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. रात्री अपरात्री स्मशानात, जंगलात बाबासोबत फिरले. हा देव आहे अशी गर्जना करणारा हा त्यांचा पहिला भक्त म्हणजेच माळसापती सोनार होता. आजचा सोनार स्वाभिमान. आजही शिर्डीच्या सोनार गल्लीत माळसापती वाडा दिमाखात उभा आहे. त्यांचे वंशज नागरे परिवार आजही खंडोबा मंदिराचे मानकरी पुजारी आहेत. ते शाही माळसापती आणि सोनारांचे आराध्य दैवत संत शिरोमणी
नरहरी महाराज यांची नित्य नियमाने पूजा करतात. माळसापतींनी सिद्ध केलं की सोनार फक्त दागिने घडवत नाही, तर ते इतिहास सुद्धा घडवतात. सोनार फक्त सोनं पारखत नाही, तर परमेश्वर सुद्धा पारखतो. सोनाराच्या निष्ठेने शाहीसारखा अवतार ह्या जगाला कळला आणि मिळाला सुद्धा. सोनार बांधवांनो, शाही भक्तीच्या या भक्ताबद्दल अभिमान बाळगा. आपल्या समाजात माळसापती जन्मले. त्यांनी एका फकीराला शाही हे नाव दिले. त्यांनी निष्पृह सेवा केली. त्यांनी जातीभेद मोडला. आज महाराष्ट्रभर सोनार समाज सेवा, व्यापार आणि धर्म कार्यात अग्रेसर आहे. या कार्याची प्रेरणा सुद्धा माळसापतींचीच आहे. म्हणूनच शिर्डीला जर आपण गेल्यात, तिथे गेल्यावर शाहीच्या दर्शनाआधी खंडोबा मंदिरात जा. तिथे त्या सोनार संताच्या समाधीला नतमस्तक व्हा. कारण शाहीबाबांनी स्वतः सांगितले आहे, खंडोबा मंदिराचे माळसापती दर्शन घेतल्याशिवाय माझे दर्शन पूर्ण होणार नाही. तर आणि सोनार समाजाचा हा वारसा आपण सर्व समाजाने मिळवून जपूया. माळसापतींचा आदर्श सर्व समाज बांधवांनी घेऊया. सोनारांचा स्वाभिमान हाच शाही भक्तीचा मानबिंदू आहे. आपणास आज ह्या माहितीच्या आधारे माहीत झालेच असेल की शाही बाबा हे जेव्हा सर्वप्रथम शिर्डीला आले, त्यांना पहिल्यांदा आवशाही म्हणून शाही नाव देणारे हे माळसापती होते. आणि माळसापती हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते सोनार समाजाचे एक संत होते. म्हणूनच आपण माळसापती हे आपले समाजाचे संत म्हणून सर्वांनी अभिमान बाळगा. शिर्डीला गेल्यानंतर माळसापती ह्यांच्या वाड्याला, मंदिराला भेट द्या. तसेच नागरे परिवाराला भेट द्या. हीच विनंती. आपणास आजची माहिती कशी वाटली ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपणास माहिती आवडली असल्यास आपण कॉमेंट्स मध्ये जय नरहरी, जय माळसापती, जय शाही हे अवश्य लिहा. धन्यवाद. जय नरहरी. मी दिनेश येवले, मुख्य संपादक, सुवर्ण वार्ता, नागपूर.